पुराचं तसेच पूल पडण्याचं संकट ओढावल्यावर अखेर निफाड प्रशासनाला जागली। नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या जलपर्णीने निफाड तालुक्यातील सायखेडा येथील गोदावरी नदीवरील पुलाला मोठा धोका निर्माण झालाय। पुलाच्या कमानींमध्ये प्रचंड प्रमाणात जलपर्णी अडकल्याने नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाला। परिणामी पाणी मागे साचून नदी काठच्या शेतांमध्ये हे पाणी शिरून गावांमध्येही शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। यामधील महत्त्वाची विशेष बाब म्हणजे लोकप्रतिनिधी, समाजसेवक आणि माध्यमांनी अनेक दिवसांपासून प्रशासनाला याबाबत सतत सावधानतेचा इशाराही दिला होता। वारंवार बातम्या प्रसारित होऊनही संबंधित यंत्रणांनी या गंभीर प्रश्नाकडे स्पेशल दुर्लक्ष केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केलाय। संकट प्रत्यक्ष पुलावर येऊन ठेपल्यानंतरच अखेर प्रशासनाला जाग आली। प्रशासनाने महाकाय पोकलेन मशीनच्या सहाय्याने पुलामध्ये अडकलेली जलपर्णी हटविण्याची मोहीम हाती घेतली। आधी दुर्लक्ष आणि ऐनवेळी धावपळ अशीच काहीशी प्रशासनाची भूमिका यावेळी निफाडकरांनी अनुभवली आहे। स्थानिकांच्या मते गोदावरीतील जलपर्णी ही केवळ पुराचा धोका वाढवत नाही, तर डासांची उत्पत्ती, दुर्गंधी आणि जल प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो। मात्र या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी प्रशासन तात्पुरत्या कारवाईवरच भर देत असल्याची टीकाही केली जाते। नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांनी सायखेडा व चांदोरी गावांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे। त्यांनी माध्यमांशीही संवाद साधलाय। त्यांनी पुढील उपाययोजनांबाबत माहिती दिली। मात्र वेळेवर कारवाई का झाली नाही, प्रशासनाने पूर्वीच्या इशारांकडे दुर्लक्ष का केले, या प्रश्नांवर बोलल्याचं त्यांनी टाळलंय। नागरिकांनी यावेळी गोदावरीतील जलपर्णी हटविण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, नदीची नियमित स्वच्छता करावी, भविष्यात अशा निष्काळजीपणामुळे जनतेचा जीव धोक्यात येणार नाही याची प्रशासनाने हमी द्यावी, अशीही मागणी केली। आपण आहोत आता नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील सायखेडा या पुलावर आणि आता आपण माझ्या मागे बघू शकता की हे जे महाकाय मशीन इथे सुरू आहे, याच्याने पानविलीला पुढे लोटण्याचं काम सुरू आहे। या सायखेडा पुलाला मोठा धोका तयार झाला होता। या पानविलीसाठी अनेक लोकप्रतिनिधी असतील, माध्यम असतील, यांनी मोठ्या प्रमाणात आवाज उठवलेला होता, परंतु प्रशासनाला आज उशिराने जाग आली आहे। पुराची परिस्थिती तयार झाल्यानंतर आपण या नदीमध्ये बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात या पानविली पुढे लोटल्या जात आहेत आणि पुराची परिस्थिती तयार झाल्यानंतर आज शेवटच्या क्षणाला ही तयारी करून प्रशासनाने हे मशीन इथे बोलवून आणि ही पानविली हटवण्याचं काम सुरू आहे। मोठ्या प्रमाणात आता पानविली पुढे गेलेल्या आहे, काही थोड्याफार अटकलेल्या आहेत, त्या पण काढल्या जातील, परंतु धोका शेवटच्या मिनिटापर्यंत प्रशासन कसे जाग येत नाही प्रशासनाला, हे आता आपल्या समोर हे चित्र आहे। तसंच या पुलाच्या ज्या बॅरिकेड्स आहेत हे बघू शकता आपण, या बॅरिकेड्स जून महिन्याच्या सुरुवातीला काढल्या जातात, अजूनही या काढल्या गेलेल्या नाही। सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनेक अधिकारी येथे भेट देऊन जातात। काय व्यवस्था केली गोदावरीला जो पूर आलेला आहे, गंगापूर धरणातून विसर्ग चालू केलेला आहे, तर सर्वप्रथम आमच्या पुढे प्रश्न होता तो पानवेलीच्या तिथे थांबल्या, त्याच्यामुळे जो पूर अजून वाढला असता साईडला, तर सध्या पानवेली काढायचं काम चालू आहे। त्यासोबत आज संध्याकाळी गोदावरीचा विसर्ग हा 15,000 क्युसेकच्या वर जाणार असल्यामुळे जे आपले जे विस्थापित लोक करायचे आहेत, जे 6 फूट लाईन पर्यंत आहेत पुराच्या, त्यांना आपण बाहेर काढत आहोत आणि जिल्हा परिषद शाळा असतील, ग्रामपंचायत कार्यालय असतील, तिथे आपण त्यांची सोय करतो। गांधोर लोकेशन सुद्धा विसर्ग वाढलेला आहे। जो विसर्ग वाढलेला आहे, जी शेजारची गाव आहेत त्यांना सर्वांना सूचना दिलेल्या आहेत, सरपंचांना आणि बीडीओना, की तिथली लोक जी पुरामुळे अफेक्ट होऊ शकतात त्यांना ज्या गव्हर्नमेंटच्या बिल्डिंग आहे तिथं राहायची खायची सगळी सोय करतात। पीडब्ल्यूडीच्या मार्फत ज्या पुलाचं काम चालू होतं तिथंच त्या संरक्षण जाळ्या बसवलेल्या आहेत, त्या काढणे खूप गरजेचं आहे। वेळोवेळी गावकऱ्यांनी, स्थानिकांनी त्याबाबत देखील निवेदन दिले आहे। पीडब्ल्यूडीला जे जाळ्या काढायच्या आहेत त्यावर पीडब्ल्यूचे अधिकारी पण होते, त्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्याच्या जाळ्यांमुळे जो पूर होतो त्याचा प्रॉब्लेम होत आहे, त्यामुळे आता त्यांना त्याच्या सूचना दिल्या। सर, गेल्या वेळेस पण आपल्याला हाय अलर्टचा मेसेज होता आणि योगायोग म्हणावं किंवा निसर्गाचा समतोल म्हणावं की आपल्याला तो धोका टळलेला आहे, परंतु त्यावेळेस सुद्धा या पानविलीबद्दल मोठ्या प्रमाणात माध्यमांनी बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या। त्या पानविलीवर अक्षरशः इतका थर तयार झाला होता की त्याच्यावर गायी आणि म्हशी चरत होत्या। एवढी मोठी गोष्ट असताना सुद्धा प्रशासन याकडे खूप आल्हाद दृष्टीने बघतंय, काय सांगतो?
पानवेलीसाठी आपण आता पुढच्या वर्षीचा पूर्ण प्लॅन ग्रामपंचायत असेल किंवा औरंगाबाद हायकोर्टाच्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेली, पानवेलीसाठी पूर्ण प्लॅन तयार केलेला आहे. यावेळेस पानवेली जेव्हा तयार होतात सप्टेंबरमध्ये तेव्हापासूनच त्यांना जर काढायचं आपण केलं तर ह्या पुढे वाढता येणार नाही. त्यामुळे आपण यावेळेस सप्टेंबर पासूनच काम करणार आहोत पानवेली. सर, हे पानवेली दरवेळा पुढे लोटलं जातं, फक्त आम्ही आमचं बरोबर दुसऱ्यावर लोटतो, हे चुकीचं आहे असं मला वाटत नाही. यावेळेस म्हणून पानवेली तयारच होऊन द्यायच्या नाही, तर तयार जे छोटे असतात त्यावेळेसच त्या काढून घ्यायच्या असे आपण त्या उपाय. पुन्हा बाहेर काढणं. येस, थँक्यू. स्टार 24 फास्ट न्यूज साठी पुष्कर भन्साळी, निफाड.